सुप्रभात मित्रांनो. आमची गुड मॉर्निंग झाली. आमची म्हणजे फक्त माझी आणि म्हणायची आणि हे दोघंजण झोपले. आणि मी रात्री बोलत होतो ना की आम्ही लोकांनी बीचचा स्टे आहे आमच्या बीचला आमचा फार्म हाऊस आहे शिलेदार ट्रॅकरचा. तर तो फार्म हाऊसच्या बाहेरचा नजारा काय तो ना एकदम म्हणजे अप्रतिम असा सुंदर असा व्ह्यू आहे. मला दाखवायचा मी प्रयत्न करतो. बघा हे आम्ही आणि हा आपल्या टेंटच्या बाहेर आपली गाडी दिसते. आणि इकडनं असं बाहेर आलो आपण टेंटमधनं की हा बघा आहे की नाही एकदम सुंदर असा व्ह्यू. आणि हा आपला गरिबांचा टेंट. तर आता फ्रेश होतो आणि मग पुढच्या प्रवासाला आम्ही लोक. मग पुढे अजून असे चांगले व्ह्यू पॉईंट्स आणि असे चांगले प्लेसेस कवर करायचा प्रयत्न करतो आम्ही लोक. ते तुम्हाला आपल्या या ब्लॉगमध्ये दिसतील. आणि प्लस आपल्या इन्स्टा आय डीवरती पण रील्स येतील, ड्रोन शॉट्स येतील. तर आपल्याला जर कोणी फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. चला भेटू आपण पुढे फ्रेश झाल्यानंतरला आता. कारण आपले आव्याबाई उठलेले आहेत शेवटी. कारण त्यांची झोप पूर्ण झाली आणि उठल्या समोर जो त्यांना नजारा दिसला आहे त्याच्यानी त्यांची मॉर्निंग गुड झाली आहे. नळ आहे त्याच्यावर पाणी भरतोय. आणि दिस इज अ स्पेशल डे. आणि स्पेशल डे आव्याची टी दाखव जरा बॉटलमध्ये भरून ठेवलेली. आणि आव्यासाठी आम्ही कालच चाय बनवून ठेवलेली. म्हणजे आता आव्याला द्यायची आहे, पाजायची जिरू चाय. आणि पाठी आमचा व्ह्यू तर एकदम झिरोच्या वरचा आहे. आणि आमचं भांड भरायला आले. भरलं नल बंद करे. प्लानचा भाई मी समुद्रावर फिरतोय आणि हे लोक चपला घालून फिरतात. आणि माझा हालत बेकार आहे की चप्पलच नाही, बिना चपलेचा फिरतोय. बिना चप्पल का पायाला लागतंय रे बाबा जाम. ऐ ग. आणि इकडे कशाला आलो होतोस आम्ही लोक हे सांगायची गरज नाही. कारण मीटिंगला आलेलो, इम्पॉर्टंट मीटिंग होती आमची. मित्रांनो आता समुद्रावर जायची टाईम आला माझा. जरा समुद्रावर जातो मी. कारण हे आपली पब्लिक काय येणार नाही, तर आपण एकटंच मजा मारायला चाललोय. उतरतोय, चप्पल नाही, एक तर बिना चपलेचा फिरतोय मी. आणि नरम वाजू पाहायला लागले मस्तपैकी. आणि काय धुवायचंय? आलो. आता मी भांडी घासायला मला बोलावत आहेत. ते मी आलो समुद्रात उतरलो होते आणि भांडी घासायला बोलतात मला. ना भांडी नाही घासू शकत की लोक. हा काय मस्त वाटतंय यार. पायाला वालू एकदम नरम वाटते. आणि ऊन आलंय आता ऊन आलंय म्हणजे आज दिवसभर परत ऊन आपल्याला शेकायचंच आहे. आलं जरासं समुद्राची मजा घ्यायला आलं. समुद्राच्या पाण्यात जरासे पाय बुडवतो. आलं एवढं समुद्र फिरतो तर समुद्राच्या पाण्यात पाय नाही बुडवलेत अजून. आलं ते एक दिवस झाला. और हम आ गए हैं समुद्रों के बीच में. हा समुद्र किती मस्त आहे यार. फक्त मला भिजायला भेटत नाही, पाण्याचा अभाव आहे. त्यामुळे पाणी एकदम क्लीन आहे यार इथे. एकदम क्लीन आणि मस्त स्वच्छ पाणी आहे. वा मजा आली. आणि लाट आली. वन साइड एन्जॉय. हे लोक तिकडे काय करतात काय माहिती, ते आपण वन साइड एन्जॉय मारतोय. बाई काय समुद्र आहे यार.
मजा आ गया यार. खाली खाली बीच आहे एकदम पूर्ण खाली बीच आणि बीच आपल्याला आपण मचावून टाकले भाई. एकटे एकटे रगडतात हे लोक तिथे. नाश्ता पाणी चाललंय या लोकांचा. इथे मी एकटा इथे खाली आलो तिकडे हे लोक रगडा पाणी करायला चालू केलं मी लगेच. भाई खरंच आयुष्यामध्ये सुट्टी काढा आणि फिरा. नाही तर काय मतलब नाही आहे भाई. नाही तर नुसतं कमवून मरून जाणार मग काय मतलब नाही आहे. या आणि फिरा बघा. आपल्याला देवाने ज्या धर्तीवर पाठवली ती धरती किती सुंदर आहे. वाव यार कुंभेश्वरी आहे. हा हो. दिवस एवढे कठीण चाललेत आमचे. आम्ही खूप कठीण दिवस काढतोय. एवढं पाणी बोलतात ना की काटकसरीचे दिवस आमचे बेसिन ते आमचे काटकसरीचे दिवस. मला आम्ही एवढे श्रीमंत आहोत की आम्ही भांडी घासायला एवढं मोठं बेसिन आहे की काय बोलू. आता त्यात भांडी धुवायला झाले भांडी. आणि हे बघा हे दिवस आलेत. एवढा पैसा आलाय की एवढ्या मोठ्या जागेत भांडी धुतोय आम्ही. आणि या विमवाल्यांनो काल पण तुमची स्पॉन्सरशिप केली होती. आज पण ब्रँड स्पॉन्सरशिप. अरे हा आठवलं भाई. काहीतरी आठवलं तुला. आपण ठरवलेलं रील बनवायचं. ते रील बनवूया आपण. आणि विमवाल्यांनो पैसे पाठवून द्या. हो 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 हो. हे आमचे हेमंत भाऊ कुकर धुवायला एवढ्या मोठ्या समुद्रात आलेत. विम बार मुले आम्हाला खाऱ्या पाण्याने पण भांडी धुणं शक्य झालेलं आहे. तर विम बार वाल्यांना प्लीज पैसे पाठवा. आणि भांडी घासायचं जुगाड तर खूप खतरनाक आहे. आता मी भांडी घासून झाली माझ्या हातातली. आता एक ताट अजून बाकी आहे ते हेमंत घासतोय. चड्डी भिजली आपली भाई पूर्णपणे. आता एवढे हाड येत आहेत ना इथे. आणि हा हेमंत भाऊ बघा ताट घासतोय अजून. आणि मस्त एकदम पाणीच एकदम क्लिअर आहे. तर भाई हे देखो जुगाड. हे भाई असं खाली आहे ना स्लोप आहे ना. आणि धुताय पोरगा. हे आजा चल फटाफट हो गया धुता जुगाड हम लोग का. भांडी बिंडी घासून झाली मस्त पैकी. मजा आली रे. कडक मजा आली. मजा मतलब एकदम मजा आ गया. भांडी घास के मजा आ गया क्या. आता चाललंय आणि आमचा कॅम्पिंग स्पॉट तिकडे समोरच आहे. दिसत असेल की नाही माहित नाही. पुढे गेल्यावर दिसेल परत. आणि तुम्ही अरे सरायवर कुठे करायचं असेल ना म्हणजे असं जंगलात कुठे राहायचं असेल आणि खायच्या वस्तू कुठे दिल्या कोणी एकदम जंगली टाईप आपण फुटून पण कसा पण जुगाड पाणी नसेल पाण्याचं पण जुगाड. बसलो होतो असंच बसलो होतो फक्त. बोलतो बावडीवर जाऊया इथे जाऊया तिथे जाऊया. माझी नजर गेली समुद्रावर. मी हेमंतला बोललो हेमंत एक काम करूया जाऊया साबण बिबण घेऊन समुद्राला भांडी धुऊया. आणि मग थोडंसं पाणी लागेल फक्त भांडी चोलायला चांगलं वालं. तिथे चांगल्या पाण्याने चोळून टाकू खतम विषय. आणि इकडे येऊन धुतोय तर नाही असं भांडी धुतले की असं वाटतं की खाऱ्या पाण्यानंतर परत गोड्या पाण्याने धुवायची गरज नाही पडत. गोड्या पाण्याने धुवायची गरजच पडणार असं वाटतंय बाई. आणि आपले डॉगेश लवरसाठी डॉगेश भाऊ इकडे आहेत. डॉगेश भाऊ काय बोलतो. हाय डॉगेश भाऊ. आता कुकर थोडा पाण्यात बाहेर काढतोय आणि आपली भांडी घासून झाली आहेत.
आणि आता चाय पियायला जागा, कारण आपले फंटर लोक चाय बनवणार तर मस्तवाली एकदम कडकडीत चाय आणि नाश्ता मारू जरा, टेंट खोलू आणि इकडनंच ह्या रस्त्याने त्या डोंगराच्या इकडनं परत आगे कोस्टल रूट कंटिन्यू भाऊ. फुल कोस्टल रूट का मज़ा आ रहा है एकदम. कल थोड़ा सा हल्का हल्का मज़ा था, आज बहुत ज़्यादा मज़ा आ रहा है, बहुत ही ज़्यादा हो रहा है क्या. और आणि आपलं आणि कुठे थांबलेलं ते त्याचं तुम्हाला लोकेशन दाखवतो की काय म्हणजे सी व्ह्यू. वाव यार, सी व्ह्यूवालं लोकेशन आम्हाला एवढी मस्त भेटली राहायला. काय लोकेशन आहे. मला टेंटमधनं वाकून बघतोय, मान्याचं तोंड नाही दिसलं, लपून गेला, आतमध्ये गेला. हे बघा, हे आपली लोकेशन आहे जिथे आपण आपला बंगला बांधला होता टेम्परवारीवाला. हा बघा, आणि आपली चाय बनायला रेडी आणि आपला गॅस. लोकेशन तर भारी आहे आपल्या टेंटची लोकेशन जी आहे ना भाऊ, अशी लोकेशन भेटणं खूप खतरनाक आहे भाई. लिटरली या समुद्रावरती प्रेम झालंय यार. किती हाय सुंदर आहे यार. मी सारखं बीचवर येतो सारखं, कारण एकदम खतरनाक आहे यार. मी आलो इथे आता, मगाशी बसलो, थोडे सिनेमॅटिक शॉट्स घेतले, माझे स्वतःचे पर्सनलवाले शॉट्स घेतले थोडे, कारण यार कोण व्हिडिओ काढायला नाही माझी यार, म्हणून माझे स्वतःचे शॉट स्वतःच घेतले, स्वतःच व्हिडिओ काढतोय. काय करणार, क्रिएटर लोकांची ही दुःखद दास्त आहे की त्यांचे स्वतः ते सिनेमॅटिक शॉट्स घेतात, त्याच्यामध्ये ते दिसत नाहीत आणि त्यांचे कोण व्हिडिओ काढत नाहीत किंवा त्यांचे कोण सिनेमॅटिक शॉट्स घेत नाहीत. त्यामुळे भाई खूप कमी व्हिडिओमध्ये दिसायला होतं. बाकी तर ब्लॉगमध्ये दिसतच असतो पण रील्समध्ये नाही दिसत यार. त्यामुळे मग रील्ससाठी मग मी स्वतः पर्सनल स्वतःचं शूट करतो. बघू, जे चांगलं आलं असेल ते टाकेन, जे नाही आलं नाही टाकेन, जे काय ते केलं आहे, पण शूट केलं आहे. जेवढं आपल्याला करायला झालं तशा पद्धतीने आपण थोडेफार सिनेमॅटिक शॉट्स घेतले, काढले. बघू आता. मित्रांनो, तुम्हाला मी रील्समध्ये चाय बनवताना दिसेल, भांडी घासताना दिसेल, असे काय काय कामं करताना दिसेल, पण एवढी जास्त कामं मी करत नाही. मोस्ट ऑफली कामं आपला मन्याबाई करतो, मन करतो, आव्याबाई पण करतो, म्हणजे मी पण करतो, पण मी थोडे कमी कामं करतो आणि हे लोक जरा जास्त कामं करतात, कारण मी जास्त करून व्हिडिओ काढण्यामध्ये बिझी असतो. त्यामुळे मन्याबाई आणि आपले हेमंत आव्याबाई लोक कामं करतात आणि मी थोडे कमी कामं करतो. आणि पण जिथे बसलोय ना, ती जागा एकदम खतरनाक आहे, एकदम सुंदर अशी जागा आहे. आणि कोकण इज कोकण ब्रो. आणि ओंकार भाऊ, सच्ची में आता तो बहुत मज़ा आ जाता है यार. तो तुम आया नहीं, क्या करो, आता तो बहुत मज़ा आता था, बहुत ही ज़्यादा वाला मज़ा आया. चलो अभी चाय भी पीते, चाय बन रही थी. बॅकअप करून झालेला आहे आपला भाई. आणि आपल्या भाऊने सँडो चेंज केले, सँडो पे आ गेले, बॉडी बिडी कर केले वाय. आणि आपल्या हेमंतला इथे बावडी भेटली आहे, ज्यामध्ये त्याला मोटर टाकायची आहे आणि पाणी काढायचं आहे. अरे म्हणजे बावडी रे, पाण्याची बावडी. आणि सगळी सोय आपल्याकडे, सगळी सोय. हे बघा, हवा भरतोय बघा लेमन, फुल तयारी. लेमन भाऊने हवा भरतोय आणि हा आपला कोकम सरबतच्या तयारीत आहे. आणि याला काय भाई एक सॉक्स घालला जात नाही अजून पर्यंत. बोलतोय की तो व्ह्यूचा मजा घेत सॉक्स घालतोय, अजून घालतोय, मन नाही करत. आणि आपली भाई डी आपली इथे रेडी आहे, फुल लोडेड, कचकचित लोडेड.
आपला सर्व बाजार फोटोशूट झाला आहे, ड्रोन शॉट पण झाला आहे, सर्व झालं आहे. आणि आता इथून आपण आरवी बीचवरनं प्रस्थान करतो. आता इथून निघतो आम्ही लोक. गाडी आपली पाठी रेडी आहे, मना पाठी रेडी आहे. दोघं जण गेलेत कोकम सरबत बनवायला. गाडी तर फुल लोडेड आहे बघा. आणि आता आपण इकडनं आणि मग आरवी बीचवरनं निघतो. चलो मित्रांनो, माझ्या मागे बघू शकता श्री रूपनारायण मंदिर, दिव्य आगार. तर हे मंदिर बघितलं तर मग समजलं असेल आम्ही दिव्य आगारला पोचलो आहे फायनली. आमच्या पोस्टल रूटच्या नवीन स्टॉपवरती दिव्य आगार बीच. आणि गरमीने हालत बेकार झालं आहे जाम. आणि मी तर काय कपडेच घातले नाहीत, त्यामुळे माझी तर अजून होतच झाली. आणि हेमंत तर भाई सदा जवान आहे. तिकडे पोरं हौदावरनं आंघोळ करत होती थंड पाण्यात. ते बघून असं वाटलं की भाई आम्हाला पण कोणीतरी द्यावं, आम्हाला पण हौदावर आंघोळीला द्या भाई. असं वाटलं डायरेक्ट आक्रमण. आणि चालू आम्ही पोचलो मंदिर परिसर. प्री वेडिंग बॅड न्यूज घेऊन येतात की गुड न्यूज तर म्हणाई आहे. ए भाई हे वाट हे काय म्हणले ड्रोन शॉट घेणे मनाई आहे. दिव्यागरला आम्हाला गौरव रिसॉर्ट म्हणून भेटलं आहे. तिथे अंघोळीची सोय आमची झालेली आहे. आणि पर पर्सन 30 रुपये म्हणून अंघोळीची सोय आहे. आणि ठीक आहे. आणि एवढ्या गरमीमध्ये फ्रेश व्हायचं काय नाही. मी बघतो इथे आपल्याला अंघोळ करायची. पटापट फ्रेश होतो, मग आपण भेटू मंदिरामध्ये. आहे गौरव रिसॉर्ट. आणि आम्ही इथेच पर पर्सन 30 रुपये देऊन आंघोळ केली. आणि आत्ताच फ्रेश होऊन आलो आहे. आणि पिवळा कलर कसा वाटतं माझ्यावरती. बस एवढंच आहे की आंघोळ करून पण गरमी होतेच आहे अजून. गरमीचं काय करायचं समजत नाही. गरमी जातच नाही एवढी आंघोळ करून पण. काय गरमी होतं. आपण आलो आहोत मंदिरात दर्शनाला. सूर्यकिरण मंदिर, सूर्यनारायण मंदिरात दर्शनाला. सॉरी नाही, रूप नारायण मंदिरामध्ये. मित्रांनो, तर आपलं दर्शन एकदम मस्तपैकी झालेलं आहे. आणि आता इथून आम्ही दुसऱ्या कुठल्या तरी मंदिरात चाललो आहे. आता काय माहीत, मनाने ठरवलं आहे. मित्रांनो, आता आम्ही आलो कुठलं सुवर्ण मंदिर ना, श्री सुवर्ण मंदिर. जे गणपती बाप्पांचं मंदिर आहे. आणि काय सोन्याची मूर्ती आहे ना रे, आणि सुवर्ण मूर्ती आहे इथे. आणि आता आम्ही सुवर्ण नारायण मंदिर करून आलो. सूर्यनारायण मंदिर. अगं बोलला काय चालते. कुठलं मंदिर करून आलो. तू पहिला आठव, विचार कर, नंतर बोलायला सांगतो. रूपनारायण मंदिर करून आलोय. आणि आता सुवर्ण गणेश मंदिर करायला. तर आता दर्शन घेऊया. मित्रांनो, आणि आपण आता आहोत वेलास बीचवरती. वेलास समुद्रकिनारा. आणि एकदम सुंदर आणि क्लीन समुद्रकिनारा आहे. वन ऑफ द बेस्ट क्लीनेस्ट समुद्रकिनारा. आणि ते आम्ही राईड करत करत आलो. आणि आम्हाला एक सुंदर गोष्ट दिसली. ही गोष्ट आय थिंक मी रील्सवर की कुठे यूट्यूब चॅनलवर कोणाच्या तरी बघितलेली, की समुद्राच्या इथे म्हणजे समुद्राच्या मधोमध एका दगडावरती मंदिर आहे छोटंसं. ते मंदिर मला पण दिसलं तर मी मनाला बोललो थांब. पण थोडं थांबलं आणि तिकडे जाऊन गेला. आणि हे बघा, यार छोटंसं आहे पण एवढं सुंदर आहे ना.
आणि बरोबर ह्या खडपावर मधोमध ते मंदिर आहे. मूर्त्या ठेवलेल्या आहेत. असं सांगता येत नाही, पण आय थिंक गणपती बाप्पांचंच मंदिर आहे. हिरोजी लिहिलं आहे, असं सांगू नाही शकत कुठल्या बाप्पांचं कुठल्या देवाचं मंदिर आहे, पण आहे. आणि आपला नमस्कार आहे त्यांना. सुंदर आहे, सुंदर आहे एकदम. बघा ना किती सुंदर आहे. भाई इकडनं आडगावला जाताना एक बीच भेटलाय. आडगाव बीचच आहे ना? हा, आडगाव बीचच आहे. आणि आडगाव बीचला हा व्ह्यू बघून ना म्हणजे मन थांबवू नाही शकलो मनाला. एकदम थांबलोच आहे इकडे मी येऊन. एकदम ब्लू पाणी आहे आणि एकदम ब्लू पाणी आहे आणि एकदम काय मुलं म्हणजे शब्दामध्ये नाही सांगू शकत. तुम्हाला डायरेक्ट दाखवतो मी. किती सुंदर आहे अरे, एवढं सुंदर. आणि पाणी एवढं ब्लू आहे ना, एकदम ब्लूइश पाणी. एकदम सुंदर वाटतं यार बघायला. रिअल नजरेने तर एकदम अजून सुंदर वाटतंय. आणि ते बघा तिकडे ते मंदिर, आम्ही त्या मंदिरात पण जाणार आहे. आणि त्या मंदिरामधनं पण काय व्ह्यू येत असेल यार. त्या मंदिरात पण आपल्याला जायचं आहे. मंदिरात आलोय. सुंदर मंदिर आहे एकदम. आणि स्पेशली देवाचं दर्शन घेतल्यानंतर जो व्ह्यू आहे समोर, तो व्ह्यू बघूनच तुम्ही खुश व्हाल. हा व्ह्यू बघा, काय व्ह्यू आहे यार, सुंदर आहे. मित्रांनो, मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर सुंदर मंदिर आहे, तुम्ही बघितलातच असाल. आता इथं आम्ही लोक चालू आदगाव बीचवरती. आता एका ठिकाणी थांबलो आम्ही. आदगाव क्रॉस केलं आहे, कारण आदगाववरती ना कुठे चांगलं स्पॉट नाही वाटलं आम्हाला की थांबावं म्हणून. पण आदगाव क्रॉस करून असं थोडंसं डोंगर चढलं तर आपल्या हेमंत भाईला आणि अव्या भाईला एक जागा दिसली. बोलतात तिथे विहीर आहे म्हणून, आणि हाय जागा असं बोलतात. तर आता बघूया, हे लोक जात आहेत, बघायला गेलेत आणि आम्ही इथे थांबलो होतो. बघू. आजकाल ना इथे असं झालं की आंब्यांच्या झाडाखाली थांबायचं पण भीती वाटायला लागली. लोक चोरबीर समजायची. आजकाल गावांमध्ये हेच सर्व चाललं आहे, गाव साईडला. त्यामुळे ना कलमांच्या झाडाखाली थांबणं हे थोडं डरावून आहे, भीतीदायक आहे. तर ठीक आहे, थांबले गेले ते दोघे जण आणि आम्ही ते वाट बघतोय. साली एक मैगी के चक्कर में हम लोग ने आधा कोस्टल रूट ही पार कर दी. आम्ही आता दिघी पोचायला आलो, म्हणजे मुरुडला जायला आलो. हा, ऑलमोस्ट आम्ही मॅगी बनवायची जागा शोधण्याच्या करता मुरुड पोचायला आलो. भाई किती खतरनाक गोष्ट आहे. म्हणजे जो रूट आम्ही 2-3 दिवसासाठी प्लॅन केलेला, तो रूट आम्ही आय थिंक 8:30 ना. आणि इथे भाई आम्ही 2 दिवसातच पार करून टाकलं. आणि आता इथे मॅगीचा प्लॅन बनेला आहे. अभी इधर पिछवाड़े में मॅगी बनेला आहे, बन रही है इथे. जंगल मॅगी, या गाड्या लागल्यात आणि पब्लिक आणि हा कांदे कापण्यावाला जो ह्याला पोरी बघतायत घरातले.
आणि हा बाहेरच्या पोरींना बघतोय. म्हणजे ओव्हरऑल हा पोरीच बघतोय आणि ह्याच्या बाजूला कोणाला बघतोय जो विचारतोय. मुलगी बघते त्याला तुम्ही थोडं समजून घ्या. ह्याला कोणीतरी बघा. आणि बनतंय आम्ही इकडे लग्न लावतो. आम्ही इथे लग्न होते मनाचं आणि हवेचं. इकडे नवरी कुठे जंगल अनविजिबल आहे. नवरी याच्या मनात आहे ना. नवरी तुम्हाला दिसते का इकडे बसली आहे ती? मनात. तुम्हाला दिसणार नाही ती, फक्त मनाला दिसणार. आणि ती त्याच्या मनात आहे ना. आली तशीच गेली. एवढं तापलंय. सावधान करून हे लोकांनी पकडलं असं ते. खालून हवा ये बघ. आमचा चमचा बघा. वाह वाह वाह, ये तो बड़ा टेस्टी लग रहा है बे. क्या है ये? असं वाटतंय तेलात गव्हाचं पीठ टाकले. मी नाही, ती नवरीने कॅमेरा पकडला आणि हे आम्ही ते चौघं जण. नवरी तुम्हाला दिसणार नाही कारण त्यांनी कॅमेरा पकडला. नवरदेव दिसणार. नवरदेव बघा. नवरदेव दिसणार आहे बघा. हा बघा नवरदेव. नमस्कार मित्रांनो. आणि अजून एक सांगायचं असं की आम्ही आता छोट्या मोठ्या ट्रिप मारतोय. जसे आता कोस्टल राईड केली आहे अशा आमच्या ट्रिप आहेत ना, या पहिला आम्ही स्वतःच्या स्वखर्चाने करायचो. तर आता ही ट्रिप आहे. ही ट्रिप आम्हाला पेड कोलॅबरेशनमध्ये आहे. आपले अनिशा ऑप्टिक्सचे केयूर पोलेकर आणि आपले ओनर आहेत. हां, जे ओनर आहेत स्वतः, आणि आपले महेश गावडे जे काय रे स्वामी समर्थ फूड कॉर्नरचे ओनर आहेत. हां, स्नॅक्स फूड कॉर्नरचे ओनर आहेत. तर अशा दोन मोठे आणि बिझनेसमॅन आणि कर्तृत्वगार व्यक्तीने आम्हाला स्पॉन्सरशिप दिली आहे या ट्रिपची. तर ही पेड कोलॅबरेशन तुम्हाला पण असंच हवं असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुमच्या पण ब्रँडची स्पॉन्सरशिप करू आमच्या अख्ख्या पूर्ण ट्रिपवरती. जसं की आता अनिशा ऑप्टिक्स आणि श्री स्वामी समर्थ फूड कॉर्नरचे आम्ही खूप सारं स्पॉन्सरशिपचे हे करतोय, प्रमोशन करतोय. आणि अखेरखर हे दोन दाणं उठलेत. आता ग्रेव्ही आता यांची जिरली. साला ग्रेव्ही था की तेल था? हे पण या ग्रेव्ही खाल्लीस तू आणि ज्यामुळे तुला खोकला लागला एवढा, त्या ग्रेव्ही बद्दल काय सांगशील? तेल टाकलेलं सर्व दिसतंय भांड्यावरती तेल. अरे 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 तेल भांड्यावर आणि हेमंतच्या तोंडावर तो सर्वीकडे दिसतोय. क्या चाय रे? हे कोण बोललं? ते कोण बोललं? याच्यात घाण केलंय कपडा कुठे? हे बघ एवढंच घाण आहे बघ. शेतीला आणि इथून आम्ही लोकांनी बघितलंय मुरुड जंजिराचा किल्ला. अरे चालू हो गया. फिर से तो चालू करना ही करेगा भाई. एवढ्या लवकर 5-5 रुपये वाटलं नव्हतं. इकडे आम्ही जाणार होतो आज. आपण 3 दिवसाचा प्लॅन जेवणाच्या नादात एका दिवसातच झाला. वजन कमी करायचं. चाललोय मुरुडला ना रे. मुरुडला जातोय ना आपण. विचार केलेला इकडे आल्यावर फिरून फिरून पोट कमी होईल. तर आता आम्ही मुरुडला चाललो. अरे तेल पितोस ना एवढं त्यामुळे. आणि आता जेटी येते आपली पचपचित मध्ये. मला सगळं जेवण एवढं प्रेमाने बनवतो एवढं प्रेमाने आली रे. आली आली आली. चला जेटी आलेली आहे. आली जेटी आली. आणि जेटीचे दर दाखवतो तुम्हाला. जेटीचे दर तुम्ही बघू शकता. व्हिडिओ स्टॉप करून बघा. मित्रांनो आपण आता जेटीमध्ये आपली गाडी टाकलेली आहे. आणि माझी गाडी हेमंतची गाडी. आणि हा 170 भाई 170 रुपयाचे दाखवून मारू नकोस. मित्रांनो मुरुडवरनं पोचून आम्ही आता आलोय आदेशच्या गावी. आदेशच्या घरी पोचलोय. आणि हे लोक आता कपडे सुकवत आहेत. मध्ये शूट नाही केलं कारण आम्ही लोक जंगलामधनं येत होतो. खूप बेकार रस्ता होता तर शूट करायला भेटलं नाही.
आणि थांबता पण नाही आलं कुठून. आणि आता आम्ही आदेशच्या घरी आलेलो आहे. तर आता आदेशच्या घरी पोहोचलो आणि पूल आता खराब झालेला आहे. आता थोडा हातपाय देतो फ्रेश होतो. मग आमचा चिकन आणि काय बनवायचं, चिकन रस्सा बनवायचा आहे आणि भात बनवायचा बेत आहे. तो आता आम्ही बनवून आणि मग खाताना भेटू आपण. आता थोडे लोक कपडे सुकवतात आणि आम्ही क्या हुआ लोक फ्रेश होतं थोडं आणि चिकन घेऊ खायला फुल. बाकी असं वाटत असेल की हे पण मी झोपून उठले, पण असं नाही. आम्ही कंटिन्यू आम्ही मॉर्निंगला निघालोय. कंटिन्यू करायचं कंटिन्यू गाडी चालवतोय. आता कधी 9 वाजत आले असेल. आणि एवढं सर्व होऊन पण हेमंतला फक्त आरवी बीचला पाणी विहिरीवर भरलेलं आदेशचं घर दाखवतं. आदेशचं घर हे आमचा पाठचा दरवाजा आणि इथून आम्ही पाठच्या दरवाजाने आलो आणि हा आव्या आणि इथून हे हा आपल्या आदेश भाईचं घर. आणि आता आम्ही थोडं फ्रेश होतो, मग भेटू आपण पुढे. बघा आपलं चिकन इथे शिजतंय आणि इथे भात रेडी झालेला आहे. आणि आता बस चिकन शिजायची वाट आहे. चिकन शिजलं की सीधा दल्ला मारायचा आपल्याला. किती वाजता? आणि किती वाजता? दुपारचं जेवण 5 वाजता आणि आजचं जेवण 12 वाजता. हे बघ 7:30ला 12 वाजता. ए बाय तिकडे नाही. गुड मॉर्निंग आपल्या सर्व यूट्यूब चॅनलच्या मेंबर्सला गुड मॉर्निंग. मला माहिती आहे की माझे व्ह्यूवर्स खूप कमी आहेत आणि मला इथून तरी पण जे लोक बघतात त्यांच्यासाठी गुड मॉर्निंग. आणि आम्ही आता इथे आदेशच्या घरी आहोत. मी आता ब्रश केला आहे आणि बोरिंगच्या इथे जाऊन आलं. आता अंघोळीसाठी चाललं तिकडे आणि मन्या बेल्याला घेऊन चाललो आहे. आता मस्त एक अंघोळ करतो आणि मग अलिबाग फिरायला. आता आम्ही लोक कुठे रिव्हर्स साईडला कुठेतरी आहोत. इथून आता आम्ही निघतो फ्रेश बिश होऊन. घाई आहे पटापट फ्रेश होतो आणि मग निघतो. टाईम घाईवाला नाश्ता. आणि आमच्या आव्याबाईचं लिकेज प्रॉब्लेम चालू झालाय. मध्यम पादम तुरतुरट पादम डुचुक पादम डुमडुम. अव्या हे अव्या इकडे तर डुमडुम.